तुझ्यावर आलेलं आपत्य मी दूर केलं. मला माझ्या कर्तव्याला क्षत्रियाचा धर्मच तो आहे. एखादी स्त्री किंवा एखादा मनुष्य जर संकटात असेल त्याला संकट दूर करणं हे क्षत्रियाचा धर्म होय. पण तुझा आवाज मला स्पष्ट येतोय. जरा दुरून बोल. अवंती नगरीचा राजकर्ता राजा सोमका. अवंती नगरी राजकर्ता ओळखी झाली असेल नाही, तुमचा मार्ग मी मोकळा करूनच देणार आहे. पण खरं सांगू का, आतापर्यंत त्यांचे पराक्रम आम्ही ऐकत आलो आहोत ना, ती व्यक्ती आमच्या नेत्रासमोर आणि बोलताना जरा सुरक्षित अंतर ठेव. बरं, अति काही संकट नाही. लवकर बोल, मला जायचंय. एवढं राग एवढी नाही चांगल्याची नाही हो. पण जरा दूर मला स्पष्टपणे ऐकायला येतं. जरा दूर येतं का? हो. बरं, आता इथं जवळ येणार नाही. पण एक सांगू, वाटलं तरी इथून कधीच तरी चालेल. बरं, मी या बाजूला, तुम्ही त्या बाजूला. आहो नाही मार. आपली ओळखी झाली. कधी वाटेत भेटलो तो ओळखीचा हात दाखव. तू काय एवढा सांगा नाही, मी निघालो. आला माझ्या हातीसाठी. तुम्हाला मी काही बोललीच नाही. आवाज अजून कोणाचा येणार आहे? पण मी काहीच बोलली नाही. इथं आपल्या दोघांशिवाय कोण आहे? तुम्हाला फास होत आहे म्हणून सांगते, यावेळी जाऊ नका. ही वेळ चांगली नाही. पण मला माझं कर्तव्य भाग देत आहे. मी निघालो. आला माझ्या हातीसाठी. आता आवाज कोणाचा? मी काही बोललेच नाही हो. तुला जर बोलायचं नसेल तर मी जातोय. माझा मार्ग अडवायचा. आणि भाल्याला जीव जुरतो हो दे, आता काय होईल ते होईल. आला माझ्या हातीसाठी आणि भाल्याला जीव जुरतो तुझ्यासाठी. सख्या
आमच्याही मनात परिवर्तन होऊ लागले. पण हिला हे करू द्यायचं. काय चाललंय तुझं? काय चाललंय काय तुझं? मी तुझी संकटातून मुक्तता केली. तू माझ्या प्रेमात पडली. असल्या प्रेमाची मला गरज नाही. तो टळतो. म्हणजे प्रेम करणं हे चुकीचं आहे का? प्रेम करणं चुकीचं नाही. प्रथमतः ज्यावेळी मी तुझी मुक्तता केली त्यावेळेस मी बोललो होतो प्रेम हे दोन्ही बाजूने व्हावं लागतं. मग ते प्रेम पुढे जाऊन सफल होईल. म्हणजे आमचं प्रेम हे वाया जाणं. अहो, ज्या क्षणी तुम्हाला पाहिलंय ना, नाही. अहो अजूनही सांगतोय. पण मी खरं